नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जून महिन्यात होणाऱ्या MCIDच्या फायनल एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याला कशा प्रकारे सोडवायचं आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। या चॅनलवर मी अशाच प्रकारचे खूप सारे MCID फायनल एक्झामचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि तुमच्या फायनल एक्झाममध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवा। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। तर या ठिकाणी तुमचं नाव आणि सीट नंबर असणार आहे, या ठिकाणी तुमचा फोटोसुद्धा असणार आहे। त्यानंतर बघा इकडे 1 तासाचा आपल्याला टायमिंग दिलेला आहे, म्हणजे 60 मिनिटाचा टायमिंग आहे। आपला टायमिंग इथे सुरूसुद्धा झालेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 3 लेवल दिलेले आहेत। तर तिन्ही लेवलमध्ये आणि फायनल एक्झाममध्ये तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवायचे असेल तर हा क्वेश्चन आहे आणि प्रॅक्टिकल मध्ये पूर्ण क्वेश्चन विचारले जाणार आहे। आणि आता या बघा एकूण प्रश्नांची संख्या 50 असणार आहे आणि प्रत्येकी प्रश्नाला 1 मार्क आहे आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला पास होण्यासाठी 6 मार्काची आवश्यकता आहे आणि प्रॅक्टिकल मध्ये पास होण्यासाठी तुम्हाला 35 पैकी 14 मार्काची आवश्यकता आहे। एकूण तुम्ही 20 मार्कात सुद्धा फायनल एक्झाम पास होऊ शकता। तर याच्यातनी बघा लेवल 1 मध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल आहे, लेवल 2 मध्ये सुद्धा आहे, लेवल 3 मध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल दिलेला आहे। तर सगळ्यात पहिले आपण ऑब्जेक्टिव्ह सोडून घेऊया लेवल 1 मधले। तर बघा पहिला क्वेश्चन्स, यूजर वापरू शकणारे इंजिन खाली दर्शवले आहे, हे यूजरला निवांतपणे शोधण्यासाठी परवानगी देते, खालीलपैकी कोणते यूजरला हे करण्यास अनुमती देते म्हणत आहे। तर याचं उत्तर डक-डक-गो आहे। तर ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। इथे सबमिटचं बटन आहे, सबमिट करा। त्यानंतर एखाद्या स्टोरेज डिव्हाइसची क्षमता ही सर्वसाधारण मीटरमध्ये मोजली जाते म्हणत आहे, तर मीटरमध्ये नसते, ते बाईटमध्ये असते। तर हा क्वेश्चन रॉंग आहे। तर चूकवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। PPP व SLTP या प्रोटोकॉलचा उपयोग डॅश डॅश यासाठी होतो म्हणत आहे, तर हे सर्व आपण डेटा ट्रान्सफरसाठी केले जाते। तर ऑप्शन नंबर 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर आहे कम्प्युटरची इंटरनल मेमरी ही चिपच्या स्वरूपात मदरबोर्डवर असते म्हणत आहे, तर बरोबर आहे, ते मदरबोर्डवर असतात। त्यानंतर सबमिट करा आपलं उत्तर। खालील वेबसाईटचा विचार करा, ही वेबसाईट कोणती आहे म्हणत आहे। तर बघा ही वेबसाईट, हा क्वेश्चन माझा चुकला होता, तर याचं उत्तर करेक्ट होतं कोरा। तर कोरावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। लँग्वेज ट्रान्सलेटर हे प्रोग्रामर्सनी लिहिलेल्या कम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस करू शकेल अशा प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शनचे रूपांतर करतो म्हणत आहे, तर बरोबर आहे। त्यानंतर बघा आपलं पूर्ण ऑब्जेक्टिव्ह सोडवणं झालेलं आहे आणि नंतर आपल्याला आता प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा आणि यामध्ये बघा 14 प्रॅक्टिकलचे क्वेश्चन्स आहे, सर्व आपल्याला सोडवायचे आहे। इथं क्लिक करा आणि आपले क्वेश्चन चालू करायचे आहे। सुरुवातीचा काय म्हटलेलं आहे, हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल कलरमधल्या अदर फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून। तर हार्डवेअर फोल्डरला ओपन करा, कीबोर्ड फाईलला सिलेक्शन करा, त्याच्यावरच राईट क्लिक करायचं आहे माऊसनं आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी करा, त्यानंतर एक स्टेप इथून बॅकमध्ये जायचं आहे आणि ते कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जायचं आहे, म्हणजे ओपन करा अदरला सुद्धा आणि राईट क्लिक करून त्यामध्ये पेस्ट करायचं आहे फाईल ती आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली pic2 ही फाईल picture2 या नावाने रिनेम करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला इथं रिनेमचा क्वेश्चन्स दिलेला आहे। तर pic2 या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, रिनेम या ऑप्शनवर क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला picture2 हे नाव टाईप करायचं आहे। तर त्याच्यामध्ये picture2 हे नाव टाईप करा जसं आहे तसं आणि नंतर बाहेर कुठे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर बघा हार्डवेअर फोल्डरमधून प्रिंटर डॉक्युमेंट फाईल कॉपी करा आणि कलरमधल्या अदर फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर बघा हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरला ओपन करा, प्रिंटर फाईल इथे दिलेली आहे, तिला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे तिच्यावर आणि इथून तिला कॉपी करून घ्या। कॉपी केल्यानंतर बघा आपल्याला कशातनी पेस्ट करायचं आहे, अदर फोल्डरमध्ये, कलरमधल्या अदरमध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कॉपी करून, कॉपी की झालं आपलं, बॅकमध्ये जा, इथे कलर फोल्डर आहे त्याला ओपन करा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण डॉक्युमेंटला वेव्ह अंडरलाईन स्टाईल लागू करा म्हणत आहे। तर आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंटला वेव्ह अंडरलाईन द्यायची आहे।
संपूर्ण डॉक्युमेंटला म्हणत आहे म्हणून सिलेक्टमध्ये जा आणि सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे, सर्व डॉक्युमेंटला सांगितलेलं आहे म्हणून. त्यानंतर आपल्याला वेव नावाची अंडरलाईन देण्यासाठी ते अंडरलाईनवर जा आणि याच्यातून सर्वात शेवटची अंडरलाईन आहे वेव नावाची, त्याच्यावर नाव दाखवले जाते, व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व टेक्स्टला ऑरेंज कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर सर्व शब्दाला आपल्याला ऑरेंज कलर द्यायचा आहे. तर सर्व शब्दाला ऑरेंज कलर देण्यासाठी आपल्याला कुठे एक सिंगल क्लिक करा, सिलेक्टमध्ये जायचं आहे, सिलेक्शन ऑल करून घ्या. त्यानंतर फॉन्टमध्ये जायचं आहे आणि याच्यातून ऑरेंज कलर द्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट बदलून तो टाइम न्यू रोमन करा म्हणत आहे. तर आपल्याला दुसऱ्या वाक्याचा म्हणत आहे तर 2 नंबरच्याच वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. तर टाइम न्यू रोमन हा फॉन्ट द्यायचा आपल्याला वाक्य नंबर 2ला. तर 2ला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथे फॉन्टमध्ये जायचं आहे आणि फॉन्टमध्ये जाऊन आपल्याला कोणत्या नावाचं द्यायचं आहे, टाइम न्यू रोमन. तर टीवर असणार आहे, तर व्यवस्थित पाहून घ्या. येस झाल्यानंतर टी सर्व अल्फाबेटनुसार दिलेला आहे. तर टाइम न्यू रोमन हा फॉन्ट इथून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या वर्कशीटमध्ये पेजचं रोटेशन बदलून लँडस्केप लेआउट करा म्हणत आहेत. तर पेजचं रोटेशन आपल्याला लँडस्केप लेआउटमध्ये करायचं आहे. तर बघा या एक्सेल फाईलमध्ये त्यासाठी आपल्याला पेज लेआउटमध्ये जायचं आहे, तिथंच रोटेशन दिलेलं आहे. तर रोटेशनमध्ये जा आणि इथून लँडस्केप घ्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचं बघा, जून मंथ नेमने सुरुवात होणारी सिरीज D15 ते D20 या शेड्यूलमध्ये ऑटोमॅटिकली फिल करा म्हणत आहे. तर D15मध्ये म्हणत आहे तर कॉलमचा D घ्या आणि रोचा इथून 15 निवडायचा आहे आणि यामध्ये बघा आपल्याला जून नाव टाईप करायचं आहे. तर JUNE जसं आहे तसंच नाव त्यामध्ये टाईप करायचं आहे. तर नाव टाईप केलेलं मी. त्यानंतर कोणत्यातनी ते डॉट आहे त्या डॉटवर कर्सर ठेवा आणि क्लिक करून आपल्याला 20पर्यंत ओढत न्यायचं आहे. व्यवस्थित 20पर्यंतच काढा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तिसऱ्या स्लाईडमधील परिच्छेदाची केस लोअर केस अशी करा म्हणत आहेत. तर तिसऱ्या स्लाईडमधील जे काय पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफला सिलेक्शन करायचं आहे. तर स्लाईड क्रमांक 3मध्ये जायचं आहे. स्लाईड क्रमांक 3मध्ये जा, जो काय पॅराग्राफ आहे तेवढे पॅराग्राफला सिलेक्शन करा. सिलेक्शन केल्यानंतर इथे चेंज केसचा ऑप्शन्स आहे फॉन्ट ग्रुपमध्ये आणि त्याच्यातून आपल्याला लोअर केस घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टायटल अँड कंटेंट लेआउट असणारी नवीन स्लाईड सर्वात शेवटी इन्सर्ट करा म्हणत आहे. तर सर्वात शेवटी म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात शेवटी खाली क्लिक करायचं आहे. तर सर्वात शेवटी आपल्याला टायटल अँड कंटेंट या नावाची एक नवीन स्लाईड घ्यायची आहे. त्यामुळं आपल्याला सर्वात शेवटच्या स्लाईडनंतर खाली क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करा. त्यानंतर न्यू स्लाईडमध्ये जायचं आहे आणि न्यू स्लाईडमध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टायटल आणि कंटेंट नावाचं विचारलेलं आहे. तर त्या नावाची इथून घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, MS आउटलुकमध्ये होम रिन्युएशन सब्जेक्ट 10 ऑगस्ट 2014 स्टार्ट डेट आणि 15 ऑक्टोबर 2014 योग्य डेटसाठी टास्क तयार करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला इथे टास्कचा क्वेश्चन विचारला. त्यासाठी आपल्याला इथे न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क निवडायचा आहे. टास्क घेतल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी सब्जेक्ट जो दिला असेल तो सब्जेक्ट कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. कॉपी पेस्ट करा किंवा डायरेक्ट टाईपसुद्धा केलं तरी चालेल. त्यानंतर इथे स्टार्ट डेट दिलेली आहे, सुरुवातीची डेट. तर सुरुवातीची डेट सुरुवातीला टाका आणि त्यानंतर एंड डेटसुद्धा तिथं दिलेली आहे. तर एंड डेटला कॉपी करा आणि एंड डेटमध्ये एंड डेट टाकायचं आहे इथून अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, MS आउटलुकमध्ये अपॉइंटमेंट लेटर टू ट्रेनी सब्जेक्ट आणि कंप्लीटेड स्टेटससाठी टास्क तयार करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला इथे टास्कचा क्वेश्चन विचारलेला आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला सगळ्यात पहिले न्यू आयटममध्ये जा आणि त्यातून आपल्याला टास्क निवडायचा आहे. तर न्यू आयटमवर क्लिक करा. न्यू आयटमवर क्लिक केल्यानंतर याच्यातून आपला टास्क निवडायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथे सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला कॉपी करून घ्या आणि त्यामध्ये सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर इथे स्टेटस दिलेला आहे. तर स्टेटसमध्ये जा आणि कंप्लीटेड स्टेटस घ्यायचा आहे. सेव्ह आणि क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि त्यानंतरचा बघा www.skysport.com लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करा म्हणत आहे. तर ब्राउझरमध्ये ओपन करण्यासाठी बघा आपल्याला सगळ्यात पहिले तर मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं आहे.
तर मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा. तर याचं उत्तर आहे बघा हा वाला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, मेनू बारचा वापर करून दिलेला वेब पेज फुल स्क्रीनमध्ये पहा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे ऑप्शन्स. तर याचं उत्तर बघा फुल स्क्रीनमध्ये पाहण्याचं तर ऑप्शन नंबर 4 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा आपल्याला लेवल 2 सोडवायचं आहे आता त्यानंतर, कारण आपलं लेवल 1 पूर्ण सोडवणं झालेलं आहे. लेवल 2 मधलं ऑब्जेक्टिव्ह पहिले सोडवायचं आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, डायरेक्टरी सर्चला इंडेक्स सर्च असे म्हणत आहे. तर बरोबर आहे. फोटो स्कॅन करताना स्कॅनरचे लीड नीट बंद झाले नाही तर काय होते म्हणत आहेत. तर त्याचं उत्तर बघा पांढरा आणि अस्पष्ट पेज दिसते. त्यानंतर पॅरलल पोर्टपेक्षा सिरियल पोर्टमधून डेटा अधिक जलद पाठवला जातो. तर बरोबर आहे. कॉम्पॅक्ट डिस्कमधून विद्युत चुंबकीय तंत्रज्ञान वापरले आहे. तर याचं उत्तर चूक आहे. विद्युत चुंबकीय तंत्रज्ञान वापरले नाही तर चूक आहे. त्यानंतर आहे रँडम ॲक्सेस मेमरी ही डॅश मेमरी आहे. तर अस्थायी आहे म्हणजे टेम्पररी आहे. IP ॲड्रेस म्हणजे काय, तर IP ॲड्रेस हा इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस आहे. सबमिट करा आणि त्यानंतर आपल्या लेवल 2 मधलं प्रॅक्टिकल लावायचं आहे. तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा आणि त्यानंतर प्रॅक्टिकलचा पहिला क्वेश्चन इथून स्टार्ट करायचा आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, स्टेशनरी फोल्डरमध्ये असलेले पेन फोल्डर डिलीट करा म्हणत आहेत. तर पेन स्टेशनरीमध्ये जा, त्यानंतर पेन फोल्डरला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि ते डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल हार्डवेअरमधल्या एरियामध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे त्याच्यावर आणि इथून कट करून घ्या. कट केल्यानंतर एरियामध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन तिला पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, सपोर्टमधल्या साऊंड फोल्डरमधील बर्ड वेव्ह फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे तर सपोर्ट फोल्डरला ओपन करा. त्यानंतर इथे बर्ड फाईल दिलेली आहे, राईट क्लिक करा त्या फाईलवर, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून प्रॉपर्टीजवर जायचं आहे. तर प्रॉपर्टीजवर जा, प्रॉपर्टीजवर गेल्यानंतर सगळ्यात खाली ॲट्रिब्यूट दिलेला आहे. तर आपल्याला कोणता ॲट्रिब्यूट घ्यायचा आहे, रीड ओनली, तर रीड ओनली घ्या. त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 4 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हणत आहे. तर बघा या डॉक्युमेंटमध्ये जे काय शब्द दिलेले आहे, डॉक्युमेंट दिलेला आहे, आपल्याला ते 4 कॉलममध्ये स्प्लिट करायचं आहे. तर संपूर्ण डॉक्युमेंटला इथून Ctrl+A ने सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथे लेआउटमध्ये जायचं आहे, लेआउटमध्ये जा, लेआउटवर क्लिक केल्यानंतर इथे बघा कॉलमचा ऑप्शन असेल तर कॉलममध्ये जायचं आहे. कॉलम्समध्ये जा आणि इथून मोर कॉलम्सवर जा. मोर कॉलमवर गेल्यानंतर इथे कॉलमची संख्या टाकायची आहे, किती म्हणत आहे 4 केलं. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेज अनग्रुप करून स्वतंत्र ऑब्जेक्ट तयार करा म्हणत आहे. तर आपल्याला या बघा इथे 2 CD दिलेले आहे, ते एका ग्रुपमध्ये दिलेलं आहे. तर आता तिला आपल्याला 2 ग्रुपमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे अनग्रुप करायचं. तर सिलेक्शन करा, फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि ते ग्रुपमध्ये जा आणि इथून अनग्रुप करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये एक टेबल आहे जे अनेक पानावर पसरलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक पानावर एकच हेडर रो दाखवायचे आहे. तुम्ही प्रत्येक पानावर हेडर रो रिपीट कशाप्रकारे कराल म्हणत आहे. तर बघा आपल्याला प्रत्येक पानावर हे हेडिंग द्यायचं आहे, सिरियल नंबर वगैरे. तर हेडिंगला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर ते वरतं लेआउट हा टॅब आलेला आहे. तर लेआउटमध्ये जा, लेआउटमध्ये गेल्यानंतर सगळ्यात शेवटी रिपीट हेडर रोज नावाचा ऑप्शन्स आहे, त्याच्यावर क्लिक करायचं एक वेळेस आणि जेवढे काही पेजेस असेल तेवढे पेजेसला हेडिंग लागलेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजेंड एलिमेंट चार्टच्या लेफ्ट बाजू दाखवा म्हणत आहे. तर लिजेंड एलिमेंट चार्टच्या लेफ्ट बाजू दाखवायचं आहे आपल्याला. तर चार्टवर क्लिक करा, तर चार्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे वरतं डिझाईन हा ऑप्शन आलेला आहे, टॅब आलेला आहे. तर टॅबमध्ये जा डिझाईनच्या, तर या डिझाईनच्या टॅबमध्ये गेल्यानंतर इथे ॲड चॅट एलिमेंट आहे, लिजेंडमध्ये जा आणि कोणत्या साईडला घेतलं ती साईड याच्यातून निवडायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये फॉर्मॅट प्रिंटरचा वापर करून A7चे फॉर्मॅटिंग कॉपी करा आणि ते A8ला ते द्यायचं आहे. तर A7चे फॉर्मॅटिंग कॉपी करून घ्यायचं आहे पहिले. तर कॉलमचा A घ्या आणि रोचा 7 निवडायचा आहे. तर A7ला क्लिक करा, इथून अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे फॉर्मॅट प्रिंटरमध्ये जा, क्लिपबोर्डच्या ग्रुपमध्ये
तर इथून फॉर्मॅट प्रिंटर घ्यायचा आहे. फॉर्मॅट प्रिंटर घ्या आणि कुठं द्यायचं आहे ते A8ला. तर A8 त्याच्या खाली क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 स्लाईड ॲड करा आणि बर्ड हॉरिझॉन्टली स्लाईड ट्रान्झिशन इफेक्ट सेट करा म्हणत आहे. तर 2 आपल्याला स्लाईड घ्यायचे आहे. तर वरच्या ऑप्शनवर 2 वेळेस क्लिक करा, कारण कोणत्याही स्लाईडचं नाव सांगितलेलं नाही त्यामुळं. आणि आपल्याला ट्रान्झिशनमध्ये जा आणि कोणत्या नावाचं ट्रान्झिशन घ्यायचं आहे, ब्लाइंड नावाचं. तर ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे. ट्रान्झिशन या टॅबवर क्लिक करा. टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे मोरवर जायचं आहे आणि मोरवर गेल्यानंतर आपल्याला इथे ब्लाइंड नावाचं ट्रान्झिशन इथून घ्यायचं आहे. व्यवस्थित पाहून घ्या ब्लाइंड कुठं आहे, तर कोणत्या ठिकाणी ब्लाइंड दिलेला आहे तर व्यवस्थित पाहून घ्या. ब्लाइंड घेतलेला आहे आणि त्याचा जे इफेक्ट आहे ते इफेक्टमध्ये जा आणि याच्यातून हॉरिझॉन्टल सांगितलेलं आहे तर हॉरिझॉन्टल घ्या आणि अप्लाय टू ऑल करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडची डुप्लिकेट स्लाईड तयार करा म्हणत आहे. तर पहिल्या स्लाईडची आपल्याला डुप्लिकेट स्लाईड करायची आहे. तर पहिल्या स्लाईडला सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केल्यानंतर बघा इथे न्यू स्लाईडमध्ये जायचं आहे. सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर न्यू स्लाईडमध्ये जा आणि त्यातून डुप्लिकेट स्लाईडवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाईड ॲड करा. सर्व स्लाईडला रिपल स्लाईड ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर सर्व स्लाईडला म्हणत आहे. तर पहिले आपल्याला 2 ब्लँक स्लाईड घ्यायचे आहे. तर त्यासाठी न्यू स्लाईडमध्ये जा आणि आपल्याला इथून 2 ब्लँक स्लाईड निवडायचे आहे. तर आपल्याला न्यू स्लाईडमध्ये जायचं आहे आणि त्यातून 2 ब्लँक नावाच्या स्लाईड इथून घ्या अशा प्रकारे आणि नंतर ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर ट्रान्झिशनमध्ये जा आणि मोरमध्ये जायचं आहे. ट्रान्झिशनमध्ये गेल्यानंतर इथे मोरवर क्लिक करा. पाहून घ्या या ठिकाणी दिलेलं आहे का, तर असेल तर घ्या, नसेल तर मोरवर क्लिक करा आणि त्यातून रिपल नावाचं ट्रान्झिशन घेतलेलं आहे आपण. आणि त्यानंतर आपल्याला इफेक्ट सांगितलेला आहे का नाही तर अप्लाय टू ऑल करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव मंगेश कदम, कंपनीचं नाव अल्फा सुपर स्पेशली हॉस्पिटल, जॉब टायटल सिनियर सर्जन, होम नंबर दिलेला आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर दिलेला आहे. तर सर्व टाकून आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि त्यातून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर फुल नेमच्या जागी टाकून घ्या. तर मी कॉपी पेस्ट करत आहो, तुम्ही टाईप केलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी टाकलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीचं नाव कंपनीच्या नावाच्या पुढं टाकायचं आहे. त्यानंतर जॉब टायटलसुद्धा दिलेलं आहे. तर जॉब टायटलला कॉपी करा आणि जॉब टायटलच्या पुढं जॉब टायटल टाकायचं आहे या ठिकाणी. आणि नंतर आपल्याला होम नंबर दिलेला आहे तर होम नंबरला कॉपी करा. होम नंबरला कॉपी करायचा आहे आणि होम नंबरमध्ये टाका. आणि नंतर आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तर मोबाईल नंबर कॉपी करायचा आहे आणि मोबाईल नंबरमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन्स लावा. दिलेल्या वेब पेजमधून तुम्ही कशा प्रकारे साइन आउट व्हाल म्हणत आहे. तर हे बघा याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे तर व्यवस्थित ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे साइन आउटचं. तर ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा. आणि लेवल 2 मधला शेवटचा क्वेश्चन बघा. दिलेल्या ब्राउझरमध्ये फेवरेट लिस्टमधून मॅप्स लिंक ओपन करा म्हणत आहे. तर फेवरेट लिस्टमधून आपल्याला मॅपची लिंक ओपन करायची आहे. तर याचं उत्तर आहे बघा. तर ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन नंबर 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2सुद्धा पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि शेवटचे आपल्याला 10 क्वेश्चन सोडवायचे आहे. तर पहिला क्वेश्चन बघा. उच्च क्षमतेने स्टोरेज देण्यासाठी ऑप्टिकल डिस्क लेझर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर बघा कीबोर्डवरील ज्या कीजवर बाण दर्शवले आहेत त्या कीजना डॅश म्हणतात म्हणत आहे. तर त्याला नेव्हिगेशन कीज म्हटल्या जाते. तर नेव्हिगेशनवर क्लिक करा. डॅश हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर असून ते कॉम्प्युटरला त्याचे अंतर्गत रिसोर्स स्रोत नियंत्रित करण्यास मदत करते म्हणत आहे. तर याचं उत्तर सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहे. तर सिस्टीम सॉफ्टवेअरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. व्यवस्थित वाचून घ्या. सिस्टीम सॉफ्टवेअर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. आणि शेवटचे आता 7 क्वेश्चन्स आहे प्रॅक्टिकलचे लावायचं आहे.
सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये सॉफ्टवेअर फाईल उघडा. पहिल्या ओळीत टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर टाईप करा आणि फाईल सेव्ह करा आणि फाईलला बंद करा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, सॉफ्टवेअर फाईलला ओपन करा म्हणत आहे. तर डबल क्लिक करून ओपन करा आणि पहिल्या ओळीतनी आपल्याला टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर हे नाव टाईप करायचं आहे. मी इथं कॉपी पेस्ट करतो. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बघा इथे स्पेस आलं होतं, मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर फाईलमध्ये जा, इथे सेव्ह ॲजवर क्लिक करा. सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्यानंतर याला इथून क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, तुम्ही MS वर्ड वापरून एक डॉक्युमेंट तयार केला आहे आणि पानाची पार्श्वभूमी म्हणून तुम्हाला एक वॉटरमार्क समाविष्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट असा वॉटरमार्क समाविष्ट करण्यासाठी तुम्ही कोणता क्रम पाळायला म्हणत आहे. तर बघा इथे आपल्याला वॉटरमार्क टाकायचा आहे. तर वॉटरमार्कचा क्वेश्चन आलेला आहे या ठिकाणी. तर वॉटरमार्क टाकण्यासाठी बघा आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. तर आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जा, डिझाईन टॅबमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पेज बॅकग्राऊंडच्या ग्रुपमध्ये वॉटरमार्क दिलेला आहे. तर वॉटरमार्कमध्ये जा आणि वॉटरमार्कमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी कस्टम वॉटरमार्कवर क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला स्वतः नाव टाकायचं आहे म्हणून कस्टम वॉटरमार्कवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी बघा दोन प्रकारचे वॉटरमार्क टाकता येते. एक पिक्चरचा वॉटरमार्क टाकता येते आणि एक शब्दाचा वॉटरमार्क टाकता येते. तर आपल्याला शब्दाचा टाकायचा आहे म्हणून टेक्स्ट वॉटरमार्कवर क्लिक केलं मी. टेक्स्टच्या पुढे जे काय नाव असेल ते नाव सर्व काढून टाका आणि त्यामध्ये ते आपलं नाव कॉपी केलं होतं ते टाकायचं आहे. त्यानंतर अप्लाय करा. तर अशा प्रकारे बघा वॉटरमार्क आलेला आहे. नंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. त्यानंतर बघा योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे सायन्स या विषयाचे एकूण मार्क कॅल्क्युलेट करा आणि रिझल्ट K23 सेलमध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला काय काढायचं आहे, टोटल काढायचं आहे. तर K23वर क्लिक करा. K23 या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला टोटल काढायचं आहे. तर ॲटो सममध्ये जा आणि ज्यातून सम हा ऑप्शन्स घ्यायचा आहे आणि जेवढे मार्क आहे त्यामध्ये सर्व मार्क आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि एक एंटर करा कीबोर्डवरून. तर अशा प्रकारे बघा आपल्याला इथे रिझल्ट आलेला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, सर्व विद्यार्थ्यांचे टोटल मार्क कॉलम Lमध्ये कॅल्क्युलेट करा आणि ई फंक्शनचा उपयोग करून एकूण मार्क 600पेक्षा कमी असेल तर गुड आणि 600 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क असेल तर व्हेरी गुड असा रिमार्क दाखवा म्हणत आहे. तर बघा आपल्याला गुड आणि व्हेरी गुडचा रिमार्क दाखवायचा आहे. तर इथे पहिले L2मध्ये आपल्याला टोटल काढून घ्यायचं आहे. तर टोटल सिम्पली काढून घ्या आणि त्यानंतर एकाचा टोटल निघालेला आहे, बाकीच्यांचं इथून डबल क्लिक करून काढून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला रिमार्क काढायचा आहे. तर रिमार्क काढण्यासाठी ई फंक्शनचा वापर करा म्हणते. तर बरोबरचे चिन्ह घ्या, त्यानंतर I आणि F टाईप करायचं आहे आणि शिफ्ट दाबून ओपन ब्रॅकेट घ्या. ओपन ब्रॅकेट घेतल्यानंतर पहिल्या विद्यार्थ्याचं टोटल निवडायचं आहे. तर पहिल्या विद्यार्थ्याचं टोटल घ्या आणि त्यानंतर ते कमी दाखवण्यासाठी लेस दॅन घेऊन त्याच्या पुढं 600 टाईप करा. त्यानंतर कॉमा द्या, डबल युनिटेड कॉमातनी गुड हा शब्द टाईप करा. त्यानंतर डबल युनिटेड कॉमा द्या, पुन्हा कॉमा द्या, त्याच्या पुढं व्हेरी गुड हा नाव टाईप करायचं आहे, डबल युनिटेड कॉमा द्या आणि नंतर ब्रॅकेटला पूर्ण करा आणि एक एंटर करून आपलं बाकीच्या विद्यार्थ्यांचं रिमार्क इथून अशा प्रकारे क्लिक करून काढायचं आहे. खाली निघलं सर्वांचं आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतरचा बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त ब्लँक स्लाईड ॲड करा आणि पहिल्या स्लाईडची वेळ 4 सेकंदानंतर आपोआप बदलेल असे सेट करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला 2 अतिरिक्त स्लाईड घ्यायच्या आहेत. या ऑप्शनवर 2 वेळेस क्लिक करा. त्यानंतर पहिल्या स्लाईडला सिलेक्शन करा. त्यानंतर ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे आणि इथ्यातनी आपल्याला 4 सेकंद इथे टाईप करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, MS आउटलुकमध्ये इंटरनॅशनल एक्झिबिशन असा सब्जेक्ट देऊन एक नवीन इव्हेंट कॅलेंडरमध्ये बनवा म्हणत आहे. तर न्यू आयटमवर जा, अपॉइंटमेंटवर क्लिक करायचं आहे. अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर बघा इथे ऑलरेडी इव्हेंटवर क्लिक करा. या ठिकाणी ऑलरेडी इव्हेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट कॉपी करून घ्या आणि त्यानंतर बघा इथे इव्हेंट झालेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ते नाव टाकायचं आहे आणि नाव टाकल्यानंतर बघा सेव्ह आणि क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन्स बघा, www.hotmail.com हे वेब पेज ओपन करा आणि माय अकाउंट @hotmail.com युजरनेम आणि पासवर्ड 123 पासवर्डने लॉग इन करा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आहे. तर व्यवस्थित पाहून घ्या.
तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. 4वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस करा आणि पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे 50पैकी. तर 50पैकी आपल्याला 47 मार्क मिळालेले आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला 13 मार्क मिळालेले आहे 15पैकी, म्हणजे 2 ऑब्जेक्टिव्ह आपले रॉंग आलेले आहे. आणि प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला 34 मार्क आलेले आहे. तर पाहून घेऊया कोणकोणते चुकलेले आहे. तर खालील वेबसाईटचा विचार करा. ही वेबसाईट कोणती होती? तर कोरा होती. त्यानंतर पॅरलल पोर्टपेक्षा सिरियल पोर्टमधून डेटा अधिक जलद पाठवला जातो. तर चूक आहे. दोन्ही ऑब्जेक्टिव्ह आपले चुकलं होतं. आणि मेनू बारचा वापर करून दिलेलं वेब पेज फुल स्क्रीनमध्ये पहा म्हणत होतं. तर त्याचं उत्तर हे आहे. तर अशा प्रकारे आपल्या मित्रांनो सर्व एक्झाम आपण सोडवलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमधून काही मदत मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि भेटू एका नंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तर बाय.